नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे आपले सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र यातला एक घटक आपण अभ्यासणार आहोत, महायुद्ध तर राजकीय घडामोडी। आता महायुद्ध तर राजकीय घडामोडी म्हटलं तर आपल्या या संपूर्ण जगावरती दोन महायुद्ध होऊन गेलेली आहेत। एक पहिलं महायुद्ध आणि एक दुसरं महायुद्ध। आता पहिलं महायुद्ध जे आहे, या पहिल्या महायुद्धाचा कालखंड होता 1914 ते 1918 या कालखंडाच्या दरम्यान हे पहिलं महायुद्ध झालेलं होतं। परंतु या पहिल्या महायुद्धामध्ये काही राजकीय घडामोडी सुद्धा घडून गेलेल्या आहेत। जसं या युद्धामध्ये जे काही छोटे छोटे देश होते, त्या छोट्या छोट्या देशांना सुद्धा त्या युद्धाची झळ लागली होती। त्या युद्धांना सुद्धा त्या युद्धामध्ये या छोट्या देशांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं सुद्धा नुकसान झालेलं होतं। परंतु हे सगळं होत असताना या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था ज्याला म्हणतात, ती व्यवस्था सुद्धा निर्माण झाली होती। ती कशी की जसं भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत, त्यांच्या सातत्याने काही देवाणघेवाण चाललेली असते, व्यवहार होत असतात। ही स्वतंत्र राज्ये परस्पराशी करारही करत असतात। या सर्व स्वतंत्र आणि सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते, तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतो। मग इथे आपला एक प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे काय? त्याचं उत्तर अपेक्षित काय आहे की स्वतंत्र व सार्वभौम देशाची मिळून एक व्यवस्था तयार होते, तिला आंतरराष्ट्रीय व्यवस्था असं म्हणतात। मग या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे दोन मुद्दे आहेत, एक परस्परावलंबन आणि दुसरं परराष्ट्र धोरणांच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध। या दोन मुद्द्याचा समावेश या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये येत असतो। त्याचबरोबर पहिला मुद्दा आहे त्यातला परस्परावलंबन। आता परस्परावलंबन म्हणजे काय, तर जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परस्परावर अवलंबून असतात। ते राष्ट्र किती मोठं असलं, समृद्ध असलं, विकसित असलं, तरी सुद्धा कधीच सर्व बाबतीमध्ये ते स्वयंपूर्ण असू शकत नाही। मोठ्या राष्ट्रांना सुद्धा त्याच्या सारख्या अन्य राष्ट्रांची मदत घ्यावी लागते। छोट्या राष्ट्रावर सुद्धा अवलंबून राहावं लागतं। म्हणजेच प्रत्येक राष्ट्र किती मोठं असलं तरी ते स्वयंपूर्ण नाही, ते एकमेकावर अवलंबून असतं, म्हणजेच ते परस्परावलंबन। आता परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे आजच्या जागतिक व्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। म्हणजे तिथे प्रश्न आलाय आपल्याला, परस्परावलंबन म्हणजे काय। आता दुसरा मुद्दा आहे त्यातला परराष्ट्र धोरणाच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध। आता यामध्ये प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्राशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवत असतं, आणि अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असं म्हणतात। म्हणजेच एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राकडून काही वस्तू, त्यामध्ये औषधे, युद्धसामग्री, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अन्नधान्य, तेल, पेट्रोल यासारख्या वस्तूंची आयात निर्यात केली जात असते, आणि त्यातूनच हे आंतरराष्ट्रीय संबंध कसे आहेत हे समजत असतं। मग पुन्हा प्रश्न आला की परराष्ट्र धोरण म्हणजे काय। तर परराष्ट्र धोरण म्हणजेच प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी धोरण निश्चित ठरवते, त्याला परराष्ट्र धोरण असं म्हणतात। आता यातला पुढचा एक मुद्दा तो असा आहे की पार्श्वभूमी। पार्श्वभूमीच्या संदर्भात बोलायचं झालं तर जगामध्ये अनेक घटना घडत असतात, आणि काही घटना घडून सुद्धा गेलेल्या आहेत आणि आकाराला सुद्धा आलेल्या आहेत। जसं मागच्या शतकामध्ये दोन महायुद्ध झाली आहेत, यामध्ये एक पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध। पहिलं महायुद्ध 1914ला झालं, तर दुसरं महायुद्ध 1939 झालं। ह्या ज्या दोन घटना घडून गेल्या होत्या, या दोन घटनांमुळे जगामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले, त्यातून काही नुकसानही झालं आणि काही गोष्टी चांगल्या सुद्धा झालेल्या आहेत। परंतु नुकसान ही मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे। जसं पहिलं महायुद्ध आहे, या पहिल्या महायुद्धाचा कालखंड 1914 ते 1918। युरोप खंडातील महत्त्वाचे देश या युद्धामध्ये सामील झाले होते। एकूणच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेमध्ये युरोपला या काळामध्ये फार महत्त्व प्राप्त झाले होतं। म्हणजेच
पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झालेली होती. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप आर्थिक नुकसान सोसावं लागलं होतं आणि युद्धात सहभागी नसलेली जी काही राष्ट्र होती त्या राष्ट्रांना सुद्धा या युद्धाची झळ लागलेली होती. एकंदरीत जिंकलेली राष्ट्र आणि हरलेली राष्ट्र या दोन्ही प्रकारच्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था कोलमडून गेली होती. मग आता इथे आणखी एक प्रश्न असा आहे की पहिले महायुद्ध कोणत्या खंडात सुरू झालं होतं? एकंदरीत पहिलं महायुद्ध हे युरोप खंडापासूनच सुरुवात झाली होती त्या युद्धाला आणि साम्राज्य विस्तार हे त्या युद्धाचं एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. त्याचबरोबर या पहिल्या महायुद्धातली जी काही सहभागी राष्ट्र होती त्यामध्ये मित्र राष्ट्र आहेत ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका आणि मध्यगत राष्ट्र होती जर्मन, ऑस्ट्रिया, हंगेरी, ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया अशी गट पडलेली होती. यामध्ये पहिल्या महायुद्धाची काही चित्र आपल्या समोर दाखवली जात आहेत. या पहिल्या महायुद्धामध्ये दोस्त राष्ट्र आणि केंद्रवर्ती सत्ता अशा प्रकारचा एक गट पडला होता. जसं फ्रान्स, ब्रिटिश साम्राज्य, रशियन साम्राज्य, इटलीचे राज्य, अमेरिका, रोमानियाचे राज्य, जपानी साम्राज्य, सर्बियाचं राज्य, बेल्जियम, ग्रीसचं राज्य आणि पोर्तुगाल, मॉन्टेनेग्रो अशा प्रकारचा एक गट होता. विद्यमान पक्षामध्ये म्हणजे यामध्ये केंद्रवर्ती सत्ता होत्या काही, जर्मन साम्राज्य सत्ता, ऑस्ट्रिया, हंगेरी, ओस्मानी साम्राज्य आणि बल्गेरिया अशा प्रकारे हे गट होते. यामध्ये दोस्त राष्ट्रांची काही नावं जर विचारात घेतली तर इथे जवळजवळ बरीच नावं आपल्या समोर आहेत. जसं बेल्जियम, ब्रिटिश साम्राज्य, कोस्टारिका, फ्रान्स, ग्वातेमाला, होंडुरास, जपान, मॉन्टेनेग्रो, पनामा, रोमानिया, सान मारिनो, सयाम, ब्राझील, चीन, क्युबा, ग्रीस, हैती, इटली, लायबेरिया, निकाराग्वा, पोर्तुगाल, रशिया, सर्बिया आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने एवढी सगळी राष्ट्र या युद्धामध्ये सहभागी झालेली होती. त्याचबरोबर केंद्रवर्ती ज्या काही सत्ता होत्या त्यामध्ये ऑस्ट्रिया, हंगेरी, बल्गेरिया, प्रशिया, ओस्मानी साम्राज्य. आता या युद्धाचं एक तात्कालिक कारण होतं. काय कारण होतं? 28 जून 1914 ऑस्ट्रियाचा राजपुत्र फ्रान्सिस फर्नांडिस याची एका सर्बिया नागरिकाने हत्या केली होती आणि त्या खुनाच्या कारभारासाठी संपूर्ण सर्बियाला जबाबदार ठरवण्यात आलं होतं. ऑस्ट्रिया हंगेरीने सर्बियावर आक्रमण केलं तेव्हा रशियन साम्राज्य सर्बियाच्या मदतीला धावून आलं होतं आणि प्रशियाने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला आणि बेल्जियम व फ्रान्सवर हल्ला केला. यामुळे ब्रिटिश साम्राज्याने प्रशियाच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. हे झालं तात्कालिक कारण. या ठिकाणी या युद्धाचा भडका कसा उडाला त्याचा हा भाग आहे. या महायुद्धाची काही कारणं ही सांगितली. खरं म्हणजे हा भाग आपल्या याच्यामध्ये टॉपिकमध्ये येणार नाहीये, परंतु अधिक भाग तुम्हाला सांगितला जातोय की अतिरेकी राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रवाद हे त्याचं एक प्रमुख कारण आहे. वसाहती मिळवण्यासाठी स्पर्धा, आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभाव, आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुप्तता, संघ प्रतिसंघ योजना, अतिरेकी लष्करीकरण, युरोपातील लोकमत आणि वृत्तपत्र, बाल्कन समस्या, जर्मन व फ्रान्स यांच्यामधील वितुष्ट, कैसर विल्यमची महत्वाकांक्षा अशा प्रकारची ही महत्वाची कारणं होती. आता हे युद्ध होऊ नये त्यासाठी सुद्धा काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या उपाययोजना कोणत्या? राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली होती. एक महत्वाचं व्यासपीठ निर्माण करण्यात आलं होतं आणि युद्ध टाळणे ही राष्ट्राची म्हणजे राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी ठरवण्यात आली होती. तर प्रमुख कारण होतं की युद्ध होऊ नये म्हणून या राष्ट्रसंघ अस्तित्वात आला होता. राष्ट्रसंघाने त्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या. आता पहिलं महायुद्ध संपल्यानंतर युरोपमध्ये आणि युरोप बाहेरही अनेक काही महत्त्वाचे बदल घडून आले. युरोपमधील पूर्वीची साम्राज्य कोसळली आणि त्यातून नवीन राष्ट्र अस्तित्वात आली. युरोपमधील अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडात वसाहती होत्या आणि या वसाहतीमध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी सुद्धा सुरू झाल्या होत्या. युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळीने मोठ्या प्रमाणावर आव्हान दिलं होतं. म्हणजे आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये जी काही युरोपीय राष्ट्रांनी आपलं वर्चस्व स्थापन केलं होतं
आपल्या वसाहती त्यांनी स्थापन केल्या होत्या, पण त्या वसाहतींनी शेवटी या युरोपीय राष्ट्रांना आव्हान दिलं की आम्हाला स्वतंत्रता पाहिजे, तुमचं वर्चस्व आम्हाला नको आहे, अशा प्रकारचं आव्हान दिलं होतं. आता हे जे युद्ध झालं होतं, या युद्धामध्ये काही सैन्याचे आकडेवारी समोर आपल्याला एक तक्ता दिलाय की रशियन साम्राज्याकडे 1,20,00,000 सैन्य होतं, प्रशियाकडे 1,10,00,000 होतं, ब्रिटिश साम्राज्याकडे 89,04,467 होतं, आणि तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक यांच्याकडे 84,10,000, नंतर ऑस्ट्रिया हंगेरी 78,00,000 आणि अमेरिका 43,55,000 अशा प्रकारची ही सैन्याची आकडेवारी इथे सांगितली गेलेली आहे. या पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघही निर्माण झाला, परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यात अपयश आलं. जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये तर हुकुमशाही राजवट अस्तित्वामध्ये आली होती. या सर्व घडामोडीची परिणती शेवटी दुसऱ्या महायुद्धामध्ये झाली. बघा इथे तुमच्यासमोर आणखी एक चित्र दिले या युद्धातलंच. मग या युद्धाचे काही परिणाम झाले, ते परिणाम मानवावर झाले आणि आर्थिक सुद्धा परिणाम झाले. म्हणजे इथे मानवहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली होती. काय परिणाम झाले? इतर कोणत्या युद्धाचे परिणाम नाही एवढे या युद्धामुळे झाले होते. या युद्धामुळे प्रशियन साम्राज्य, ऑस्ट्रिया हंगेरियन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य आणि रशियन साम्राज्य ही नामशेष झाली होती. बेल्जियम आणि सर्बिया ही राष्ट्रांना भरपूर हानी पोहोचलेली होती. फ्रान्सचे 14,00,000 सैनिक या युद्धात मृत्युमुखी पडले होते. रशिया आणि प्रशियाचे जवळपास एवढे सैन्य त्या ठिकाणी मरण पावले होते. 1914 ते 1918 या काळात 80,00,000 सैनिक युद्धात मृत्युमुखी पडले होते. 70,00,000 कायमचे जायबंदी झाले, तर 1.5 कोटी सैनिक त्या ठिकाणी मारले गेले होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात मानवहानी झाली होती. प्रशियातील 15.1%, ऑस्ट्रिया हंगेरी 17.1% आणि फ्रान्समध्ये 10.5% पुरुष हे त्या ठिकाणी या युद्धामध्ये मृत्युमुखी पडले होते. 7,50,000 आकडा आहे तो. 7,50,000 प्रशियन नागरिक ब्रिटनने केलेल्या नाकाबंदीत उपासमारीने मेले होते आणि युद्ध समाप्तीच्या काळामध्ये जवळजवळ 1,00,000 नागरिक लेबेनॉनमध्ये दुष्काळामुळे मृत्युमुखी पडले होते. अशा प्रकारचं या ठिकाणी या पहिल्या महायुद्धामध्ये एवढं मोठं नुकसान झालेलं होतं. मग त्यामध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली होती आणि मानवहानी सुद्धा मोठ्या प्रमाणात होती. आता याच घटकावर काही प्रश्न आहेत. आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती? परस्परावलंबन म्हणजे काय? परराष्ट्र धोरण म्हणजे काय? आणि पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण काय होते? कोणती राष्ट्रे सहभागी त्यामध्ये झाली होती? अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत. अधिक माहितीसाठी हा जो घटक आहे, हा घटक तुम्ही थोडं त्याचं वाचनही करायचं आहे आणि यातला जो पुढचा भाग आहे तो आपण दुसऱ्या भागामध्ये घेणार आहोत. धन्यवाद.